नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असाल आणि आनंदात असाल. मी तुमचा लाडका रामदास तांबे आणि आज आपण एका खास प्रवासाला निघालो आहोत. हा प्रवास आपल्याला आपल्या संस्कृतीच्या मुळाशी घेऊन जाणार आहे. आज आपण महाराष्ट्रातील काही अद्वितीय आणि पवित्र स्थळांना भेट देणार आहोत. या प्रवासात आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतील. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती किती समृद्ध आहे हे सांगायला नकोच. इथे प्रत्येक कोपऱ्यात एक नवीन कथा, एक नवीन इतिहास दडलेला आहे. देवी देवतांची भक्ती, श्रद्धा आणि अनेक मंदिरे आपल्याकडे आहेत. या मंदिरामध्ये भक्तांचा ओघ कधीच कमी होत नाही. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील 10 अशी दुर्गा मातेची मंदिरे जी फार प्रसिद्ध आहेत. या मंदिरामध्ये अनेक भक्तांची श्रद्धा आणि आस्था आहे. भक्तीचा हा प्रवास खूपच रंजक असणार आहे. या प्रवासात आपल्याला अनेक नवीन गोष्टी अनुभवायला मिळतील. प्रत्येक मंदिराचा इतिहास, त्याची खासियत आणि तिथल्या परंपरांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या मंदिरांच्या कथा आपल्याला खूप काही शिकवतील. तर चला मग वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओला. चला या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातल्या तुळजापूरला. हे ठिकाण आपल्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. इथे आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे मंदिर. हे मंदिर प्राचीन काळापासून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. भारतातील 4 प्रमुख शक्तिपीठांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. तुळजाभवानी मातेची मूर्ती स्वयंभू आहे आणि ती खूपच तेजस्वी आणि प्रेरणादायी आहे. तिच्या दर्शनाने भक्तांना अपार आनंद आणि शांती मिळते. नवरात्रीच्या काळात तर इथे भक्तांची अक्षरशः गर्दी उसळते. या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातात. भक्तांची श्रद्धा आणि भक्ती पाहून तुम्हालाही अंगावर काटा येईल. इथे येणारे भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होतात. तुम्ही कधी तुळजापूरला गेला आहात का? जर नाही तर एकदा तरी इथे येऊन या पवित्र स्थळाचे दर्शन घ्या. जर गेला असाल तर तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या अनुभवामुळे इतर भक्तांनाही प्रेरणा मिळेल. आता आपण आलो आहोत कोल्हापूरला, जिथे आहे देवी महालक्ष्मीचे भव्य मंदिर. हे मंदिर केवळ धार्मिक महत्त्वाचे नाही तर त्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. हे मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी लाखो भाविक इथे येतात. मंदिराची रचना अद्भुत आहे आणि ती प्राचीन हिंदू स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. मंदिराच्या भिंतीवर असलेल्या कोरीव कामामुळे त्याचे सौंदर्य अधिक खुलते. महालक्ष्मी मातेची मूर्ती पाहून तुम्हाला नक्कीच असे वाटेल की देवी स्वतः इथे विराजमान आहे. तिच्या चेहऱ्यावरची शांतता आणि तेज तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. मंदिरात येणारा प्रत्येक भाविक देवीच्या दर्शनाने धन्य होतो. इथे येऊन प्रार्थना केल्याने मनाला शांती आणि समाधान मिळते. तुम्ही कधी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला गेला आहात का? जर नाही तर एकदा तरी इथे येण्याचा अनुभव घ्या. जर गेला असाल तर तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या कथा आणि अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील. मित्रांनो, आता आपण आलो आहोत ठाण्याजवळील वज्रेश्वरीला. इथे आहे देवी वज्रेश्वरीचे प्राचीन मंदिर. हे मंदिर विशेषतः त्याच्या गरम पाण्याच्या जन्यांसाठी प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की या जन्यांच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत. भक्तांचा असा विश्वास आहे की या पाण्याने स्नान केल्याने अनेक आजार बरे होतात. तुम्ही कधी वज्रेश्वरी देवीच्या मंदिराला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा. आता आपण निघालो आहोत नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंग पर्वतावर. इथे आहे देवी सप्तशृंगीचे भव्य मंदिर. हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे आणि इथून दिसणारे दृश्य खूपच मनमोहक आहे. सप्तशृंगी देवीचे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. इथे येणारा प्रत्येक भाविक देवीच्या दर्शनाने धन्य होतो. तुम्ही कधी सप्तशृंगी देवीच्या मंदिराला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आता आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातल्या महूर गावात. इथे आहे देवी रेणुका मातेचे भव्य मंदिर.
हे मंदिर परशुरामाच्या आईचे स्थान म्हणून ओळखले जाते. रेणुका मातेची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. इथे येणारा प्रत्येक भाविक देवीच्या शक्तीचा अनुभव घेतो. तुम्ही कधी रेणुका देवीच्या मंदिराला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या लाडक्या मुंबईत. इथे आहे मुंबईची कुलस्वामिनी मुंबादेवीचे भव्य मंदिर. मुंबईचे नाव याच मंदिरावरून पडले आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? मुंबादेवी मातेची भक्ती खूपच जागृत आहे आणि इथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तुम्ही कधी मुंबादेवीच्या मंदिराला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आता आपण आलो आहोत लोणावळ्यावर. इथे आहे श्री एकविरा देवीचे भव्य मंदिर. हे मंदिर अनेक किल्ल्यांच्या जवळ आहे आणि इथून दिसणारे दृश्य खूपच मनमोहक आहे. एकविरा देवीला कार्ला लेणीच्या बांधकामाशी जोडले जाते. इथे येणारा प्रत्येक भाविक देवीच्या शक्तीचा अनुभव घेतो. तुम्ही कधी एकविरा देवीच्या मंदिराला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आता आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यात. इथे आहे देवी कसमाई मातेचे भव्य मंदिर. हे मंदिर निसर्ग संपन्न परिसरात वसलेले आहे आणि इथे येणारा प्रत्येक भाविक शांतता आणि समाधान अनुभवतो. कसमाई देवीची भक्ती खूपच जागृत आहे आणि इथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तुम्ही कधी कसमाई देवीच्या मंदिराला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आता आपण आलो आहोत अचलपूरला. इथे आहे देवी मानकेश्वरी मातेचे प्राचीन मंदिर. हे मंदिर स्थानिक भक्तांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. मानकेश्वरी देवीची भक्ती खूपच जागृत आहे आणि इथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तुम्ही कधी मानकेश्वरी देवीच्या मंदिराला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, शेवटी आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातल्या औ गावात. इथे आहे देवी यमाई मातेचे भव्य मंदिर. यमाई देवीला नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. इथे येणारा प्रत्येक भाविक देवीच्या कृपेचा अनुभव घेतो. तुम्ही कधी यमाई देवीच्या मंदिराला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा आपला भक्तिमय प्रवास? महाराष्ट्रातील ही 10 प्रसिद्ध दुर्गा मातेची मंदिरे तुम्हाला नक्कीच आवडली असतील. तुम्ही यापैकी कोणत्या मंदिरांना भेट दिली आहे आणि कोणत्या मंदिरांना भेट देण्याचा विचार करत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.